जेव्हा एखादी संकल्पना, एखादी ज्ञानाची काठिण्य पातळी समजून घेण्याची वेळ जेव्हा येते, तेव्हा ती आपल्या भाषेमध्ये जर असेल तर ती आपल्याला लवकर कळते. आणि म्हणून सगळ्या शिक्षण तज्ञांनी मातृभाषेच्या शिक्षणाचा पुरस्कार केला. अलीकडे कॉर्पोरेट आणि सगळ्या जागतिक पातळीवरती जी उलाढाल सुरू आहे, त्यामध्ये आपण इंग्रजीच्या प्रेमात पडलेलो. समाज कार्य करताना किती त्रास होते हे मलाही सुद्धा माहित आहे. की चांगलं झालं तर लोक आपल्याला सांगतात की बा ह्या माणसाने चांगले केलं, आणि थोडंसं काही बिघडलं तर तो आपल्या शिवाय द्यासाठी तो तयार होतो, जसं की तो आपल्याला पगार मोजून देतो आणि त्याच्यासाठी आपण कामं करतो. आज हा माणूस शिक्षित व्यक्ती आहे आणि त्याच्याकडे तो एक पत्रकार होता, पत्रकाराचे काम करत होता. मी त्यांना पाहिलं, ते सोडून सुद्धा ते फक्त लोकांमध्ये जाऊन लोक आपल्या माध्यमातून लोकांचं कसं काम होईल त्याच्यावर त्यांच्या सर्वात जास्त भर असते आणि त्या कामामध्ये त्यांनी आपलं मन रमवलं. 40 वर्ष आम्ही जे काम केलं, 40 वर्ष गेले आम्ही मोर्चे, धरणे आणि आंदोलन केली. याच्या माग आमचा निस्वार्थपणा आणि त्याग आहे हेच मला म्हणायचं आहे. असे जर त्यागी कार्यकर्ते, निस्वार्थीपणाचे कार्यकर्ते जर अजूनही जर आपण निर्माण झाले राहिले तर राहिलेल्या आमच्या परिषदेला पुन्हा आपण वाचा करू शकतो. यामध्ये पुढे जाऊन आम्ही सांगू की आमचा पूर्ण आंदोलन हे जमिनीच्या हक्कासाठी, नागरिकांच्या हक्कासाठी आहे. आणि त्यामुळे येता कदाचित जर सरकारने या मागणीची दखल घेतली नाही तर आम्ही शहर विकास मंच आणि उत्तर नागपूर विकास आघाडीच्या वतीने एक मोठं आंदोलन चालवू आणि ज्या राजकीय नेत्यांनी जमिनी बळकावल्या आहेत त्या जमिनीवरती जाऊन ती बळकावण्याचं काम गरिबांच्या वतीने आम्हाला करावं लागेल आणि ही पाळी आमच्यावरती येऊ देऊ नये अशी मी राज्यकर्त्यांना विनंती करतो. यानंतर आपण सिराज भाईचा शाल व मोमेंटो देऊन सत्कार करू असे मी सर्व महानुभावांना विनंती करतो. विकास आघाडीच्या चळवळीतील संघर्षशील व तडफदार व्यक्तिमत्व म्हणून सिराज भाई यांनी एक काळ गाजवलेला आहे. आता आपण माहिती पत्रकाचे प्रकाशन करणार आहोत. तर स्टेजवर बसलेल्या सर्व महाभूतींना असे विनंती करतो की त्यांनी माहिती प्रकाशन करावे. सर्वांनी टाळ्याचा गडगडाट करावा. यानंतर मंचावरील सर्वांनी हातात हात धरून एकता विकासाचा संकल्प करताना आजकाल अनु बनसोड आहे. मी अंगुली मारबुद्ध विहार, नारा रोड, नागपूर इथे राहते. आता मी आपल्या समोर संविधानाची प्रस्तावना म्हणत आहे. सर्वांनी उभे व्हावे. सर्वांनी आपले हात समोर घ्यावे. आम्ही भारताचे लोक
भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांत सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य देणारी बंधुता प्रवर्धित करण्याच्या संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः आपण अर्पण करीत आहोत. धन्यवाद. जय भीम. आपल्या कार्याचे प्रस्तावना रमाबाई वंजारी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, यांचे मी उत्तर नागपूर विकास आघाडीतर्फे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते आणि मैत्रीपूर्ण सर्वांना जय भीम. उत्तर नागपूर विकास आघाडीला आता 40 वर्ष झाली आहेत. हा काळ कसा गेला हे सतत सुरू राहिलेल्या विविध आंदोलन आणि संघर्षामुळे आम्हालाही समजलेच नाही, परंतु या राजकीय पूर्णपणे सामाजिक चळवळीमुळे खूप काही परिवर्तन घडले हे मात्र दिसते आहे. कोणतीही सत्ता संपत्ती राजकीय पाठबळ नसताना केवळ निस्वार्थपणे प्रामाणिक कार्यकर्त्यांचे बळावरच उत्तर नागपूरचे काही विकास प्रश्न संघर्षाच्या माध्यमातून सोडवू शकलो यांचे समाधान आहे. या चळवळीत प्रारंभी नेहमी आघाडीवर राहिलेले आमचे अनेक कार्यकर्ते आज आमच्यात नाहीत. त्यांना सर्वप्रथम अभिवादन करते. उत्तर नागपूर विकास आघाडीचे संस्थापक संयोजकांपैकी प्रमुख रूपचंद्रजी गद्रे, पी.टी. पाटील गुरुजी, अशोक पाटील, नाट्य कलावंत आनंदजी टेंभुर्णे, कृष्णाजी बोरकर, कविचरणजी करवाडे, झुंजार महिला नेत्या शकुंतलाताई बोकडे, राम अवतार मिश्रा गुरुजी, वासुदेवजी वालदे, प्रमोदजी नवनागे, रामदासजी भुते महाजन, वन कामगाराचे नेते प्रकाशजी डोंगरे, हर्षकुमार डोंगरे, मेघराजजी जैन, मोठा इंदोरा येथील उदारामजी वाघमारे यांच्यासह अनेक लढवते कार्यकर्ते कलावतीत झाले. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या या विधानसभा क्षेत्रातील अनेक वसाहतीमध्ये रस्ते, पाणी, वीज आदी मूलभूत सुविधांचा अभाव होता. उत्तर नागपूरच्या या अपेक्षेविरुद्ध 1980च्या दशकात सर्वप्रथम उत्तर नागपूर विकास आघाडी या संघटनेने संघटित आवाज उठवला होता. उत्तर नागपुरातील सामाजिक क्षेत्रात समविचारी कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पत्रकार व कार्यकर्ते अनिलजी वासनिक, रूपचंद्रजी गद्रे, विजयजी रामटेके यांच्या नेतृत्वाखाली 6 मे 1984 रोजी महेंद्रनगर येथे उत्तर नागपूर विकास आघाडीची स्थापना केली आणि नागपुरातील नागरी चळवळीशी मुहूर्तमेढ रोवली. रस्त्यावरील आंदोलनासोबतच विधिमंडळांच्या पटनापर्यंत उत्तर नागपुरातील नागरिक सुविधांचे प्रश्न पुरोगामी आमदारांच्या
सहकार्यातून मांडण्यात आले. यात विरोधी पक्ष नेत्या मृणालताईजी गोरे, आमदार निहाल अहमद, आमदार सदानंदजी वर्ते यांनी पुढाकार घेतला होता. तेही आज आमच्यात नाहीत. उत्तर नागपूर विकास आघाडीने प्रारंभ उभारलेल्या लोक चळवळीमुळे उत्तर नागपुरातील अपेक्षित वस्त्यांच्या विकासाचा प्रश्न संघर्षातूनच मार्ग लागला. पाणी, वीज, रस्ते आदी सोयी सरकारला कळाव्या लागल्या. नागपुरातील अविकसित वस्त्यांचा विकासाचा प्रश्न सर्वप्रथम उत्तर नागपूर विकास आघाडीनेच हाताळला. अविकसित वस्त्यांना अनधिकृत ठरवून हटविण्याच्या प्रयत्नास विकास आघाडीने सतत विरोध केला. यासाठी जनतेला संघटित करून आंदोलन उभारण्यासोबतच कार्यकर्त्यांनी सरकारकडे अभ्यासपूर्ण पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांच्यासोबत बैठका झाल्या. विधिमंडळात प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे तत्कालीन सरकारने याबाबतचे धोरण 572 19 लेआउटचा विकास निश्चित केले. त्यांचा लाभ संपूर्ण नागपुराला झाला. उत्तर नागपूरच्या प्रश्नासाठी नागपूर विधान भवनावर अनेकदा मोर्चे काढले. मुख्यमंत्री, मंत्री, राज्यांचे मंत्री, सचिव, नगरविकास सचिव, वरिष्ठ अधिकारी यांच्या मुंबई मंत्रालयात भेटी घेतल्या. अविकसित वस्त्यांच्या विकासासाठी हजारो नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन मोर्चे काढून तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सादर केले. अशा अविकसित प्रयत्नामुळे येथील विकासाचे प्रश्न मार्गी लागले. झोपडपट्ट्यांच्या नियमितीकरणासह मूलभूत नागरी सोयी सुविधासह विकासासाठी उत्तर नागपूर विकास आघाडीने संघर्ष केले. शिवाय विविध मुद्द्यावर लोक चळवळ उभारली. EWS वस्त्या, उडको, माडा कॉलनीतील जलवाहिनीच्या नवीनीकरणासह निमित्त पाणी पुरवठा, जलकुंभाची निर्मिती, सरकारी जमिनीवरील झोपडपट्ट्यांचे स्थायीकरण आदी प्रश्न हाताळले. सरकार कोणाचेही असो, उत्तर नागपूर विकास आघाडीच्या प्रश्नासाठी विकास आघाडी सतत लढा देत अनेक प्रश्न सोडवून घेतले. शहर विकास मंचाने नेतृत्व उत्तर नागपूर विकास आघाडीने करीत आहेत. उत्तर नागपुरात असे सतत 40 वर्ष कार्यरत असलेले अन्य कोणतेही लोक संघटित नाही. उत्तर नागपूरच्या विकासासाठी लढा उभारणारे हे सामाजिक व्यासपीठ आता 40 वर्षात झालेले असले तरी उत्तर नागपूरचे सहज प्रहरी बनून कार्यकर्ते अजूनही सामाजिक बांधिलकीतून समर्पित भावनेने अविरत कार्यरत आहेत. या 40 वर्षाच्या निमित्ताने आज उत्तर नागपूरसह शहरातील मुद्द्यावर नागरिक हक्क परिषद येथे आयोजित केलेली आहे. या परिषदेत उपस्थित पाहुणे आणि सभागृहात उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांचे आम्ही स्वागत करतो व पुढील कार्यक्रम संचालकांकडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय विजय रामटेकेजी हे आपल्याला उत्तर नागपूर विकास आघाडीविषयी माहिती देतील अशी मी त्यांना विनंती करतो. सभेचे अध्यक्ष, उत्तर नागपूर विकास आघाडीचे संस्थापक संयोजक श्री अनिल वासनिकजी, माजी महापौर आमचे मित्र किशोर भाऊ ढोरलेजी, सगळ्यांचे नावं नाही घेता येणार मला. उपस्थित सगळे आमचे लढवय्ये कार्यकर्ते आणि उपस्थित मित्र हो, मी सकाळी विचार करत होतो
6 मेला समजा आमच्या कार्यकर्त्यांपैकी 6 मे 1984 आमच्या कार्यकर्त्यांपैकी कुणाचं लग्न झालं असतं तर आज त्याचं अपत्य 40 वर्षाचं राहिलं असतं. गमतीचा भाग नाही आहे, सत्य आहे. आणि त्या 40 वर्षाच्या अनविरत संघर्षामध्ये त्या कार्यकर्त्यानं, त्याच्या फॅमिलीनं, त्या मुलानं किती संघर्ष करून आतापर्यंतचा टप्पा गाठला असता, हा मी विचार करत बसलो होतो. एक लेखक आहे, कलावंत आहे, कार्यकर्ता आहे, त्या दृष्टीनं मी थोडासा विचार केला. मित्रो, महेंद्रनगरला 6 मे 1984 आम्ही काही लोक गोळा झालो. त्यात आमचे जे मार्गदर्शक होते रूपचंदजी गद्रे, अनिल वासनिक, मी, अनंत टेंभुर्णे, पी.टी. पाटील गुरुजी आणि अशोक पाटील, असे ठवरे, 2-3 नावं सुटतील, पण आम्ही एक 10 लोकांनी मिळून उत्तर नागपूर विकास आघाडीची स्थापना केली. त्यावेळेस जेव्हा मी अनिलला भेटलो होतो 1983च्या दरम्यान वगैरे, त्यावेळेस पासून आमच्या चर्चा सुरू होत्या की आपण काहीतरी केलं पाहिजे. आपला जो उत्तर नागपूर असा आहे हा फार मागासलेला आहे. आणि आमच्या चर्चा होत 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 आम्ही 6 मेला हा निर्णय घेतला आणि उत्तर नागपूर विकास आघाडीची स्थापना केली. पण मित्रो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा काही जो मागासलेला पण आहे, हा काही 84, 80, 70, 60च्या दशकातला नाही आहे. हा तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1917-18 मध्ये जेव्हा नागपूर युनिव्हर्सिटीची स्थापना करण्याचा प्रस्ताव आला होता, नागपूर विद्यापीठाचा स्थापनेचा प्रस्ताव आला होता, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा उत्तर नागपूरचा चयन केलं गेलं होतं, त्याला सिलेक्ट केलं गेलं होतं. म्हणजे आजचा जो इंदोरा झोपडा आहे तिथपासूनच ते आपला पिवळ्या नदीपर्यंत किंवा इकडे नारा वगैरे असा हा, म्हणजे उप्पलवाडी वगैरे असा हा संपूर्ण भाग होता. हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. तर त्यावेळेस तथाकथित लोकांनी हा पूर्णचा पूर्ण परिसर प्रोजेक्ट पश्चिम नागपुरामध्ये हे लोक घेऊन गेले. त्यावेळेस इंग्रजाचा काळ होता, त्यावर विशेष कोणी लक्ष नाही दिलं. नंतरच्या काळामध्ये हा राजकीय दृष्ट्या मागासलेला तर होता, आर्थिक दृष्ट्या पण मागासलेला होता. आणि जेव्हा द्वितीय पद्धतीची निवडणूक होती, ठीक आहे, त्यावेळेस ही कॉन्स्टिट्युन्सी आरक्षित होती. बरोबर आहे, ही कॉन्स्टिट्युन्सी आरक्षित होती, रिझर्व्ड होती. बायनियल इलेक्शन आपण म्हणायचो, म्हणजे 2 उमेदवार उभे राहायचे, त्याच्यापैकी एक सर्वसामान्य कॅटेगरीच्या आणि एक मागास म्हणजे SCचा असायचा. तुम्ही पहा, संन्याल नगर पहा, हे आपलं अंगुलीमाल नगर पहा, बाकीच्या वस्त्या पहा, सगळीकडे त्यांचे कमर्शियल प्लॉट्स त्यांनी उभे करून विकले. सगळीकडे. आणि त्याच्यातनं त्यांनी कमाई केली. 1976 पासूनचे लोक, आम्ही जेव्हा 1984 ला लढा उभा केला तेव्हापर्यंत
लोक अंधारात होते, दिवाबत्ती नव्हती, चिखल होता पाण्यामध्ये, पावसामध्ये चिखल होता, गडर लाईन नव्हती, पाण्याची पाईपलाईन नव्हती. ठीक आहे, कुठल्याच नागरिक सुविधा त्यांना मूलभूत नागरिक सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्याकरिता अनिल वासनिकच्या नेतृत्वामध्ये आम्ही मैदानात उतरलो. आमची वय फार जास्त नव्हती मित्रांनो. मी 1984 ला 20 वर्षाचा होतो. मला वाटते अनिल 23-24 वर्षाचा असेल तेव्हा. ठीक आहे, 23-24 वर्ष. म्हणजे ज्या वयात घराच्या बाहेर पान टपरीवर जाऊन ही दळणे आणि बाकीचे धंदे करणे त्या काळात होत होते, त्या काळात आम्ही सकाळी 6:30-7 वाजता एका वस्त्यामध्ये जाऊन लोकांना कन्व्हिन्स करत होतो, बैठका घेत होतो. कारण 9 वाजेच्या नंतर लोक भेटत नाही. मग दुपारच्या वेळेस NIT, कॉर्पोरेशन, कलेक्टर ऑफिस हे करायचो. सायंकाळी पुन्हा वस्त्यांमध्ये फिरायचो. आम्हाला कुठलीही आर्थिक मदत नव्हती. अनेकदा अनिल वासनिक आपल्या स्कॉलरशिपच्या पैशांनी हा आंदोलन उभं करायचा. आम्हाला कुठलीच आर्थिक मदत नव्हती, कोणीच आम्हाला 1 रुपया देत नव्हता. आम्ही आमच्या स्वतःच्या पैशानं, आमच्याकडे चहासाठी पैसे नाही राहत होते, सकाळच्या नाश्त्यासाठी पैसे नाही राहत होते, बऱ्याच अशा गोष्टी होत्या. अशा कठीण काळामध्ये EWS लेआउटचा प्रश्न आम्ही सरकार पुढे, NIT पुढे मांडला आणि तो मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्याच काळामध्ये शेंडेनगरमध्ये काही लोकांची भेट झाली. अनिल वासनिकच्या मनात आलं की ह्या जे अविकसित लेआउट आहे, अनधिकृत अविकसित लेआउट, ह्यांच्याबद्दल आपण काय करावं. तर अनिल वासनिकने पूर्ण अभ्यास करून एक आराखडा NIT ला दिला. तर ते म्हणाले की फक्त उत्तर नागपूरच्या वस्त्यांचा विचार आम्ही का करावं. आता असे अनधिकृत लेआउट जे आहेत मालिक मौजाचे, ते पूर्ण शहरभर पसरलेले आहेत. तर आम्ही त्याचा अभ्यास करतो. तर आम्ही त्यांना, मला वाटतं 1 वर्षाचा काहीतरी वेळ दिला होता. त्यावेळेस जमवाल वगैरे कोणतरी होते, उपायुक्त म्हणजे प्रशासक, आता मला नाव नाही आठवत, जुनं हे आहे. तर ते होते, त्यांनी वर्षभराचा वेळ मागितला. हाच प्रश्न आम्ही विधानसभेमध्ये मृणालताई निहाल अहमद यांच्या वतीनं तिथं उपस्थित केला. आणि अशा पद्धतीनं सरकारद्वारे, NIT द्वारे पूर्ण त्यांचं हे करून, म्हणजे कुठला लेआउट अनधिकृत आहे नाही आहे, अशा 572 लेआउटची यादी बनवली, अधिकृत यादी. आणि अशा प्रकारे 572 लेआउटचा विकास करायचा आहे. हे शासनाने तिथं विधानसभेमध्ये मुंबईच्या मांडलं. हे सगळं आघाडीच्या वतीने झालं. त्याच्यानंतर 1900 आलं, त्याच्यानंतर 2200 आलं. पण सुरुवात जर कोणी केली तर ती उत्तर नागपूर विकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली होती. त्याच्यानंतर त्यांनी त्यावेळेस 40 रुपये स्क्वेअर फीटच्या भावाने पैसे मागितले होते. आम्ही तीव्र आंदोलन केलं आणि मला वाटतं काहीतरी 10-12 रुपये ह्याच्यावर आम्ही आणलं. मला वाटतं खूप जास्त लांब होऊन राहिलं आहे. हो, आटोपतच घेतो मी. तर हा असा पूर्ण लढा होता. त्या लढ्यांमध्ये बरेच आमचे जुने जे सहकारी आता राहिले नाही आहेत, स्मृती शेत झालेले आहेत, त्यांची पण आठवण येते. हा 40 वर्षाचा लढा अनविरतपणे आजपर्यंत सुरू राहिला आणि ह्याच्यानंतरही सुरू राहीलच. आणि तरुण मंडळी ह्याच्यात जुळेल अशी अपेक्षा करतो आणि आपले 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. बहुजन संघर्ष समितीचे वरिष्ठ कार्यकर्ते पांडुरंगजी काकडे हे आपल्याला
थोडक्यात मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिनंदन करतो, वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे बंधू अनिल भाऊ वासनिक, किशोरजी डोरले साहेब आणि माझ्या आपीचे मित्र मिस्टर विजयजी रामटेके, बरेच लोक परिचित आहेत. आमचे खास म्हणजे शिक्षक संघाचे अध्यक्ष मिस्टर रमेश जी विजेकर सर आणि आमची इतर मंडळी, सन्माननीय सभागृह आणि माझ्या बंधू आणि भगिनीनो, मित्र हो, हा जो संघर्षाचा लढा आहे हा एक दिवसात उभारला नाही. याच्याकरता आमचे मित्र अनिल भाऊ वासनिक आणि त्यांची जी टीम आहे, चमू आहे, या चमूने गेल्या 45 वर्षापासून, कारण मी त्यावेळेस जसा विजय रामटेकीने म्हटलं बा 76 पासून, तर मी इथेच तासकालीला राहत होतो. 77 मध्येच मी नागपूरला आलो आणि माझ्या कानावरती ह्या गोष्टी जात होत्या. माझा डायरेक्ट संबंध नव्हता, परंतु इनडायरेक्ट संबंध या उत्तर नागपूरशी होते. कारण मी सोशल वर्कर नसताना सुद्धा, एक ऍक्टिव्हिस्ट नसताना सुद्धा मला त्याची आवड होती. ज्यांच्या मिटिंगा इथेच इंदुरा चौकात होत्या आणि मी कालोसा घेत राहत होतो. तसंच सोबत उत्तर नागपूरच्या विकासाकरता काहीतरी झालं पाहिजे बा असं मलाही वाटत होतं आणि मी अन्य लोकांसोबतही सुद्धा भेटीगाठी घेणे. त्यानंतर बऱ्याच काळानंतर माझ्या ऑफिसला मिस्टर विजय रामटेके ज्यांनी प्रस्तावना केली, ते माझ्या ऑफिसचे मित्र आहेत आणि ते एक चांगले मोठे कलाकार आहेत. त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. आणि आजच्या सभेचे अध्यक्ष सन्माननीय अनिल भाऊ वासनिक यांना मी विशेष माझ्याकडून शुभेच्छा देतो. यांना उदंड आयुष्य लाभो. कारण एकदा यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर असं वाटते की कोणीतरी एक निरागस, निष्कपट, निष्कलंक, समाजाला वाहून जाणारा एक महान व्यक्ती म्हणजे त्यांचं नाव आहे अनिल भाऊ वासनिक. मला यांना बघितल्याबरोबर असं वाटतं की मला काही सर्व काही मिळालं. कधी कधी आमची भेट आकाशवाणी चौकात होत होती आणि हे दिसलं तर मी स्वतः जाऊन यांना भेटत होतो. यांच्या चेहऱ्यावरचं जे आकर्षण आहे हे माणसाला खिचून घेणार आहे. आणि म्हणून त्या अशा व्यक्तीने, अशा महामानवाने 40 वर्ष लढा टिकवणं हे सोपी गोष्ट नाही आहे. इज नॉट जोक टू लीड द मुवमेंट. म्हणजे आणि संघर्ष करत राहिलं म्हणजे अनवरत, लगातार. आणि आजही सुद्धा माझ्या घरी ते दोनदा येऊन गेले. त्यांच्यासोबत आमचे जावई शैलेंद्र वासनिक होते, आमची गीता इथे आहे मुलगी. असो, तो भाग वेगळा घरगुती संबंध आहे. परंतु हा जो संघर्ष, जो लढा दिला, संघर्ष केला, हा अप्रतिम आहे. 1984 पासून यांचा जेवढा नागरिक उत्तर नागपूर विकास आघाडी तर आहेच, पण अनिल भाऊचं वैशिष्ट्य म्हणजे ते एक ज्येष्ठ पत्रकार आहे, ज्येष्ठ लेखक आहे, एक सामाजिक कार्यकर्ता आहे. अनेक पैलू आहेत त्यांच्यामध्ये, बहुआयामी व्यक्तिमत्व. या आजच्या सभागृहातल्या सर्वांना आणि आम्हाला मिळाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. थँक्यू व्हेरी मच सर. यांच्यामुळं मी तर असं म्हणतो, नागपूर सोबतच पूर्ण नागपूरचा विकास सुद्धा होण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे असं मी आवर्जून ओपनली बोलतोय. असो, नागपूरचा विकास होण्याकरता एनआयटी जेव्हा स्थापन झाली त्याच्यापूर्वी सुद्धा आणि सतत पेपरला लेख लिहिणे, डायलॉग करणे आणि सर्वांना जोडणे, सामान्य माणसाला जोडून ठेवणे 40 वर्षापर्यंत हे साधी गोष्ट नाही. हे त्यांची एक खूबी आहे, विशेषता आहे. त्यामुळं मी सुद्धा मला कुठं जायचं होतं पण मी टाळलो आणि म्हणलं नाही, भाऊ 2 वेळा आले. आणि मला फोन आला, इथे बसलेले मिस्टर रवींद्र गणवीर, त्यांचा फोन आला, म्हणजे काकडे भाऊ तुमचं नाव लोकपक्षच्या पुरवणीमध्ये आला आहे. म्हणलं नाही बाबी काही पण बोललो नाही. मग म्हटलं हो येऊन जा घरी. मग मी त्यांच्यासोबत आलो
नाही तुम्ही रमेश विजयकर सरांना फोन करणार होतो की तुम्ही माझ्या घरातून या, आपण जाऊ बा. असो परंतु हा जो लढा टिकवणं आणि त्याला समोर नेणं, त्यांच्यासोबत माझ्या बाजू सर्वांची जबाबदारी आहे. आणि बरंच काही आपल्या उत्तर नागपुरात व्हायचं आहे. तिथे औद्योगिक वसाहत नाही आहे. एक इंडस्ट्री सोडली, त्यांनी जो रेफरन्स दिला, बाकी 2-4 इंडस्ट्री सोडल्या. इथे चांगली मोठी MIDC स्थापन झाली पाहिजे उत्तर नागपुरात. तर ह्या पट्ट्यातले बरेच काही वर्ग, बरीच जवान पिढी त्या कामाला लागू शकतात. म्हणून मी पुन्हा विनंती करतो मंचावर असलेल्या सर्वांना, आणि विशेष म्हणजे अनिल भाऊ वासनिक आणि विजय रामटेके आणि इतर मंडळींना, की थोडा पाठपुरावा करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, बंद बसलेले, थोडा फायदा होईल. आणि ही तर मी माझे दोन शब्द आठवून, जास्त बोलल्या बरेच वक्त आहे, मी थांबतो. धन्यवाद. आणि सभागृहात बसलेल्या मनपूर्वक ऐकणाऱ्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. थँक्यू व्हेरी मच. मिहान प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीचे प्रमुख माननीय युवराजी फुलझेले यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले थोडक्यात संभाषण सुरू करावे. साथियों, आज उत्तर नागपूर विकास आघाडीच्या 40व्या वर्ष पूर्ण झाले. आणि त्या 40 वर्ष पूर्ण झालेल्यामुळं पुन्हा एक त्याला नागरी हक्क परिषदेचा एक विषय हा जोडलेला आहे. अनेक आतापर्यंत माझे 1-2 कार्यवक्ते ग्रामीण विकास आणि उत्तर नागपूर विकास आघाडीवर बोलून गेले. मला उत्तर नागपूर विकास आघाडीच्या बद्दल बोलण्याच्या पूर्वी जे उत्तर नागपूर विकास आघाडीचे मध्ये जे कार्यकर्ते आहेत, जे काम करणारे जे कार्यकर्ते होती, ती सर्व युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते. मी पण युवक क्रांती दलाचा एक ग्रामीण मधला एक कार्यकर्ता आहे. मी अनिल वासनिकच्या संपर्कात 1981 मध्ये आलो आणि माझं गाव खापरी या परिसरातून मी नागपूरमध्ये इंदोरा चौकामध्ये ओमप्रकाश मोडघरेच्या घरी युवक क्रांती दलाचं ऑफिस होतं. आणि त्या ऑफिसमध्ये मी रात्रीचे 10 वाजेपर्यंत मीटिंग जॉईन करायचो. तुम्ही विचार करा का 1980-81च्या काळामध्ये मी जेव्हा नागपूरच्या इंदोरा चौकातून 10 वाजता जर गावला जात असेल तर माझी हालत काय असेल, काय परिस्थिती मी भोगली असेल. त्यावेळेस रस्ते नव्हते. एअरपोर्ट पासून फक्त एक डांबरीकरण नागपूरपर्यंत होतं आणि 5-7 किलोमीटर माझं गाव कच्चा रोड आणि 3 फार मोठे नाले पडायचे. त्या नाल्याला छातीभर पूर राहायचा. तरी पण त्या छातीभर पुरातून मी माझी सायकल माझ्या खांद्यावर घ्यायची आणि मी गावाचा पार करून यायचो. रात्री मला इंदोऱ्यातून कमीत कमी मला 1 वाजेपर्यंत घरी जायचं. माझे आई वडील म्हणायचे का तू जाते कुठे, नोकरी नाही, काम नाही, धंदा नाही आणि चालला कुठे. पण समाजाचं काही देणं आहे, समाजामध्ये काही आपल्याला काम करायचं आहे, आंबेडकरांचं काही आपलं ऋण ते आपल्याला फेडायचं आहे, या आशेनं मी युवकांच्या चळवळीमध्ये काम करत असताना युवकांचे जेवढेही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वांचं युवकांच्या कार्यकर्त्यांचं नाव घेणं काही शक्य नाही, सर्व ओळखतात. हे सर्व युवकांचे कार्यकर्ते तुमच्या उत्तर नागपूर विकास आघाडीच्या मर्यादित पुरते नाही राहिले. आतापर्यंत रामटेके भाऊनं खूप सांगितलं, याच्याही पलीकडे या उत्तर विकास नागपूर आघाडीच्या कार्यकर्त्याचं काम आहे असं मला म्हणायचं. इंदोऱ्यापासून तर नागपूरचे कार्यकर्ते माझ्या गावापर्यंत यायचे आणि माझा जो एरिया होता तो ज्येष्ठ
नागरिकांचा काँग्रेसचा बाली किल्ला असलेल्या एरियामध्ये येऊन त्यांनी आंबेडकर विचारधारेचे कार्यकर्ते अनिल वासिंग उभे केले आणि ते कार्यकर्ते युवकांच्या माध्यमातून नागपूरच्या ग्रामीण भागातले अतिक्रमणाचे प्रश्न असतील, घराचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न संघर्षाच्या माध्यमातून सोडवायचे. सावकारशाहीचा प्रश्न हुळकेश्वरचा रात्रीचे 12 वाजताचे मोर्चे नागपूर ग्रामीण मधून रुई गावातून काढायचे. मोहगाव पासून तर नागपूरच्या जिल्हा परिषदेवर 25 पायदळ मोर्चे काढायचे. अनिल भाऊ संघर्षाचे मोर्चे 5-7 तालुक्यामध्ये, मग ते हिंगणा तालुका असेल, बुट्टीबोरी असेल, उमरेड तालुका असेल, कामठी तालुका असेल, या संपूर्ण तालुक्यांना या युवकांच्या या कार्यकर्त्यांनी पिंजून काढलेला एरिया आहे. त्यामध्ये मी पण ही लढाई युवकांना जी लढाई लढली सामाजिक परिवर्तनाची जी साधी आणि त्यागाची होती, दादा निस्वार्थीपणाची होती. कुठलाही आमच्या सोबत राजकीय पक्षाची साथ नसताना, युवकांचं काम करत असताना आम्ही हे काम जेव्हा केलं तेव्हा 80 पासून 84 पर्यंत आम्ही आमचं काम जेव्हा आमचं व्यापक मोठं झालं त्यावेळेस कामाचा व्याप पाहून, कामाचा व्यापामुळे आम्ही 2 आघाड्या ओपनिंग केल्या. 6 जूनला नागपूरमध्ये महेंद्रनगरला रुपचंद गजरे भाऊचं घर होतं. त्या घरी युवकांच्या कार्यकर्त्यांची बैठक होऊन उत्तर नागपूर विकास आघाडी तयार झाली आणि त्याच मे महिन्यामध्ये 15 तारखेला नागपूरच्या ग्रामीण भागातल्या पिपळा या गावाला या युवकांच्या माध्यमातून ग्रामीण विकास आघाडी निर्माण झाली आणि आम्ही ग्रामीण विकास आघाडीचं काम आम्ही बघत होतो. काही कार्यकर्ते नागपूर उत्तर विकास आघाडीचे काम नागपूरच्या भागातलं काम पाहत होते. मित्र, जास्त वेळ घेणार नाही, पण या मागची भूमिका निस्वार्थपणाची आणि आमची त्यागाची होती आणि म्हणून आम्ही आज टिकलेलो आहोत. 40 वर्ष आम्ही जे काम केलं, 40 वर्ष गेले आम्ही मोर्चे, धरणे आणि आंदोलन केली. याच्या माग आमचा निस्वार्थपणा आणि त्याग आहे हेच मला म्हणायचं आहे. असे जर त्यागी कार्यकर्ते, निस्वार्थीपणाचे कार्यकर्ते जर अजूनही जर आपण निर्माण राहिले तर राहिलेल्या नागरी हक्क परिषदेला पुन्हा आपण वाचा करू शकतो असं माझं मत आहे. कारण उत्तर नागपूर विकास आघाडीच्या आढावा पत्रकाद्वारे यांच्याद्वारे सर्व दिलेला आहे. त्यावर मला जास्त भाष्य करता येणार नाही, परंतु आमची चळवळ आम्ही जे जिवंत राहीपर्यंत समस्या ज्या नागरिकांच्या आहेत त्या मूलभूत हक्कांच्या प्रश्नांच्यावर आम्ही लढत राहू एवढंच मी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. ओमप्रकाशजी शाहू नुकतेच आलेले आहेत, त्यांचे स्वागत सुरेश वंजारी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर ठरावाचे वाचन होणार आहे. ठरावाचे वाचन सुनताताई ढवळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या सर्व महामानवाला माझा त्रिवार वंदन. त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित सर्व वरिष्ठ उत्तर नागपूर विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. आज आपण सर्व उत्तर नागपूर विकास आघाडी
जन आंदोलन याला 40 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्या निमित्ताने आपण सगळे इथे उपस्थित झालेले आहोत. उत्तर नागपूर विकास आघाडी नागपूर हक्क परिषद दिनांक 29 जून 2024. स्थळ आहे महात्मा फुले सांस्कृतिक समाज भवन, भीमचौक, नारा रोड, जरीपट्टा, नागपूर. यांनी ठराव मांडलेला आहे. उप्पलवाडी औद्योगिक वसाहतीचा विस्तार करून रोजगाराभिमुख नवीन उद्योगाची निर्मिती करावी. येथील उद्योगांमध्ये उत्तर नागपुरातील बेरोजगारांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध व्हावा. उद्योगातील मजुरांना किमान वेतन मिळावे. सर्वच उद्योगात सुरक्षात्मक उपाय योजना बंधनकारक कराव्यात. उप्पलवाडी वसाहत क्षेत्रात सर्व पायाभूत सुविधांची पूर्तता करावी. कोराडी व खापरखेडा वीज प्रकल्पाच्या धुवा आणि राखेमुळे होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी या प्रकल्पात प्रदूषण प्रतिबंधक यंत्रणा बसवून उत्तर नागपुरातील नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करावे. सीमावर्ती वस्त्यांमध्ये प्रदूषण पसरविणारे ईट भट्ट्यांचे पुनर्वसन करावे. अविकसित वस्त्यांमध्ये गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, मागासवर्गीय नागरिकांनी घरे बनवून आपला निवारा उभारला असल्याने अशा वस्त्यांमध्ये सरकारी निधीतून विकास करावा. नजूल जमिनीवरील भाडेपट्टेधारकांच्या वीज नूतनीकरणाचा प्रश्न कायमचा निकाली काढावा. नजूल जमिनीच्या नूतनीकरणाच्या पद्धतीऐवजी सर्व भाडेपट्टाधारकांना त्यांच्या भोगवाट्याखालील जमिनी फ्री होल्ड करून जमिनीची संपूर्ण मालकी प्रदान करावी. नागपूर सुधार प्रन्यासच्या जुन्या EWS वसाहतीतील अतिक्रमण धारकांवर भूखंड नियमित करण्यासाठी लावलेले अवास्तव्य शुल्क रद्द करावे व जुने दर आकारून प्लॉट नावे करावे. विकास आराखड्यात ठेवलेली झोपडपट्ट्यांची जागेवरील आरक्षणे हटवून निवासी प्रयोजनार्थ असा आरक्षण बदल करावा. सन 2015 अखेरपर्यंत झालेली अतिक्रमणे नियमित करून रहिवाशांना भाडेपट्टा वाटप करावे. पट्टे वाटपातील सर्व तांत्रिक अडचणी प्राधान्याने दूर कराव्या. सरकारच्या मोकळ्या जमिनीवर गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी स्वस्तात भूखंड व घरकुल देण्याची योजना राबविण्यात यावी. यासाठी नागरी कमाल जमीन धारका कायद्यातून ULC वाटण्यात आलेल्या जमिनी अजूनही उपयोगाविना मोकळ्या असल्यास त्या सरकारने ताब्यात घेऊन त्यावर भूखंड पाडून गरिबांना अल्प दरात वाटप करावे. राष्ट्रीय व राज्य स्तरावरील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेची उदाहरणार्थ राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्था IIT, NIT, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी निर्मिती उत्तर नागपुरात करून या भागाचा नावलौकिक करावा. उत्तर नागपुरातील क्रीडा क्षेत्र आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कडमना परिसरात सर्व सुविधायुक्त प्रस्तावित स्टेडियमची निर्मिती करावी. प्रत्येक प्रभाग क्षेत्रात महानगरपालिकेने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू कराव्या. महापालिकेतील सेवांचे खाजगीकरण रद्द करून सरळ सेवा भरतीने पदे भरण्यात यावी. विजेचे स्मार्ट मीटर लावण्याची योजना रद्द करण्यात यावी. अशा प्रकारचे ठराव मांडण्यात आलेले आहेत आणि अनिल वासनिक भाऊ यांनी मला ठराव वाचण्याची अनुमती दिली. त्याबद्दल मी त्यांची खूप धन्यवाद मानते आणि मी इथेच थांबते. सर्वांना माझा जय हिंद. वाचलेले ठराव आहेत, सर्वांना मंजूर आहेत का? सर्वांनी जोरदार टाळ्यांनी त्याचे स्वागत करावे.
त्यानंतर नागपूर शहराचे माजी महापौर व सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय किशोरी डोरले सर यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनपर थोडक्यात आपले 2 शब्द सांगावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल वासनिकजी, तसेच प्रमुख पाहुणे एकनाथ बावनकरजी, रमेश विजयकरजी, डॉक्टर दिलीप तांबटकर, ओमप्रकाश सावजी, राजकुमार वंजारी, पांडुरंग काकडे, युवराज फुलझेले, एम के शेठ आणि उपस्थित मित्रांनो, आज या उत्तर नागपूर विकास आघाडीला 40 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 40 वर्षापासून हे आघाडी काम करत आहे. अनिल वासनिक हा आमचा फार जवळचे मित्र आहे. आम्ही सोबत एकाच पक्षामध्ये काम करत होतो, जनता पक्षामध्ये. त्या जनता पार्टीमध्ये काम करताना तेव्हापासून मी त्याला पाहत आहे की कामाची चळवळ आणि कशी तळमळ त्याच्या शरीरामध्ये, एक वाघ जसा एखादी माणसाला पाहून धावतो त्या पद्धतीच्या त्या माणसाच्या काम करायची पद्धत आहे. आज वासनिक साहेब कितीतरी वेळा त्यांनी आपल्या ह्या समस्या ज्या 40 वर्षात उत्तर नागपूरसाठी आणि नागपूर शहरासाठी जे काम केलं याच्यामध्ये जे लिहून दिलेलं आहे. आज येण्याची झाली महानगरपालिका झाली किंवा महाराष्ट्र सरकार झाली, ज्याच्याकडे काम पेंडिंग पडलं राहते, ज्या लोकांच्या सुविधा साध्या नाली, पाणी आणि गटर लाईन आणि लाईट वगैरे रस्ते वगैरे होत नाही, त्याच्यासाठी त्यांनी एक आवाज लोकांच्या मनात जाऊन तयार केला आणि त्या माध्यमातून त्या झोपडपट्टीमध्ये, त्या वस्त्यामध्ये ते काम करून घेतलं. एक नवीन माहिती मला आज मिळाली इथं आल्यानंतर की 572 लेआउटमध्ये असं वाटत होतं की महाराष्ट्र सरकारमध्ये जे कोणी सरकार असाल त्या व्यक्तीने ते केलं आहे म्हणून. पण आज इथं आल्यानंतर माहीत पडलं, आता ह्या वक्त्यानं सांगितलं पहिले आपल्या इथं की आम्ही तिथं कोणता तरी जो कमिशनर होता महानगरपालिका NIT मध्ये त्याच्याकडे गेल्यानंतर त्यांनी 1 वर्षाचा वेळ मागितला. त्याच्यानंतर यांनी वर्धे म्हणून सदानंद वर्धे जे आमदार होते त्यांच्या पाठलाग करून त्याच्या पाठीमागे लागून त्या समस्याचे निराकरण कसं करता येईल, सरकारमध्ये आवाज कसे उचलता येईल आणि लोकांचे प्रश्न कसे सोडवता येईल त्यासाठी सुद्धा त्यांनी तो प्रयत्न केला. आणि कितीतरी 572 लेआउट आज आम्हाला सुद्धा सांगता येईल की सरकारने नाही केला, तो अनिल वासनिक म्हणून उत्तर विकास आघाडीचा कार्यकर्ता आहे, त्या माणसाने ते काम करून आणलं. तेव्हा हे आज नागपूर शहराला त्याचा फायदा झाला. आज जो उत्तर नागपूरच्या बद्दल आपण बोलतो की आज उत्तर नागपूर मागासवर्गीय आहे, मागासवर्गीय तर आजही आहे. देशाला आझादी मिळून 70 वर्ष 75 जे काही झाले असतील त्याच्यानंतर सुद्धा आज बी सुद्धा नागपूर शहराच्या उत्तर नागपूरमध्ये सर्वात जास्त टँकरच्या माध्यमातून आज बी पाणी दिले जाते. आजून उत्तर नागपूरचा जसा विकास पाहिजे तसा विकास नाही. दुर्भाग्य आपलं असं आहे की आपल्या इतर क्षेत्रामध्ये आज तो राजकारणापासून तो दूर आहे. राजकारण सोडून त्यांनी समाजकार्य करते. समाजकार्य करताना किती त्रास होते हे मलाही सुद्धा माहीत आहे की चांगलं झालं तर लोक आपल्याला सांगतात की बा ह्या माणसाने चांगले केलं, आणि थोडंसं काही बिघडलं तर तो आपल्या शिव्या द्यासाठी तो तयार होतो, जसं की तो आपल्याला पगार मोजून देतो आणि त्याच्यासाठी आपण कामं करतो. आज हा माणूस शिक्षित व्यक्ती आहे आणि त्याच्याकडे तो एक पत्रकार होता, पत्रकाराचे काम करत होता. मी त्यांना पाहिलं, ते सोडून सुद्धा ते फक्त लोकांमध्ये जाऊन लोक आपल्या माध्यमातून लोकांचं कसं काम होईल त्याच्यावर त्यांच्या सर्वात जास्त भर असते आणि त्या कामामध्ये त्यांनी आपलं मन रमवलं. महानगरपालिकेमध्ये किती वेळा तरी माझ्या भेटीगाठी होतात त्याच्या, पण कधी हे नाही सांगितलं का बा या अधिकाऱ्याकडे तुम्ही चाला की तुम्ही त्याच्याकडे चाला, हे तुम्ही काम माझे करून द्या, असं कधी त्यांनी असं कधी म्हणलं नाही. किती जण मी विचारतो का रे बा कसं काय नाही केलं, काही नाही साहेबाशी भेटायचं आहे. म्हणजे आपल्या स्वतःचं काम, आपल्या संघटनेचं काम, आपल्या संघटनेच्या माध्यमातून लोकांचं काम कसं होईल त्याच्यावर जास्तीत जास्त त्यांचं लक्ष राहते. आणि मला इथं जे बोलावला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. माननीय डॉक्टर दिलीप तांबटकरजी, शहर विकास मंच संयोजक यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शनपर संभाषण थोडक्यात आम्हाला द्यावे ही विनंती. आज आपण या परिषदेला उपस्थित झालो आहोत या उत्तर नागपूर विकास आघाडीच्या 40 वर्ष पूर्ततेच्या निमित्त जी परिषद आयोजित केलेली आहे
या परिषदेला आपण आज सर्वांनी उपस्थित दिलेली आहे, त्याबद्दल सर्वांचे मी हार्दिक आभार प्रकट करतो. नागपूर शहरामध्ये जी काही चळवळ उभी झाली, अविकसित भागाचा विकास करणे, त्यानंतर ज्या ज्या वस्त्यांना ज्या नागरी सुविधा उपलब्ध नाहीत त्यांना वंचित ठेवण्यात आलं. त्यांना प्रमुख त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांना पूर्तता करण्यासाठी जो काही संघर्ष लढा उभारण्यात आला तो उत्तर नागपूर विकास आघाडीने त्या काळामध्ये 1984 मध्ये लढा उभारला. आणि या लढ्यातून जो काही संघर्षाचा परिपाक आहे त्या संघर्षातून आज उत्तर नागपूरचा विकास झालेला आहे, चेहरामोहरा बदललेला आहे. तो या संघर्षपूर्ण प्रवासातून झालेला आहे. त्यामुळे उत्तर नागपूर विकास आघाडी या 40 वर्ष 4 दशकांमध्ये जो काही प्रवास झालेला आहे तो फलदायी झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. कारण जोपर्यंत आपण संघर्ष करणार नाही तोपर्यंत आपल्या पदरात कुठल्याही प्रकारची उपलब्धी हासिल होत नाही. अनेक समस्यातून मार्ग काढत आपल्याला प्रवास करावा लागतो. आणि जी काही रचना आहे, जी काही समाज रचना आहे, या समाज रचनेला धरून, लोकशाहीला धरून आणि आजची आपली जी काही राज्यघटना आहे त्या राज्यघटनेच्या चौकटीमध्ये, कायद्याच्या चौकटीमध्ये जी काही लोकशाहीची मार्ग आहे त्या लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला आपले प्रश्न सोडावे लागतात. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पातळीवर संघर्ष करावा लागतो. तर या संघर्षाची भूमिका आपल्याला सतत घ्यावी लागते. कारण जे काही राज्यकर्ते आहेत त्या राज्यकर्त्यांना आपल्याला आपल्या समस्यांची दखल घेण्यास भाग पाडावे लागते. आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न लोकशाही मार्गाने सोडवण्यासाठी विधानसभा, राज्यसभा, लोकसभा या ज्या काही रचना आहे, आपण भारतामध्ये लोकशाही आहे, त्या लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला पुढे जावं लागते. आणि हे सर्व प्रश्न नागरी प्रश्न सोडवून घ्यावे लागतात. तर या ठिकाणी उत्तर नागपूर विकास आघाडी या सामाजिक संघटनेने, सामाजिक चळवळीने ही जी काही मुहूर्तमेढ रोवली या 40 वर्षाच्या कालखंडामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये उपलब्धी झाली. मग ते अविकसित विस्ताराचे प्रश्न असो, त्या EWSचे प्रश्न असो किंवा झोपडपट्ट्या. माझ्या वैद्यकीय व्यवसायातून वेळ काढून मी या चळवळीत सामील झालो. त्यावेळेस बहुजन झोपडपट्टी विकास महासंघ, त्यानंतर उत्तर नागपूर विकास आघाडी, त्यानंतर अनेक प्रकारच्या ज्या सामाजिक संघटना होत्या त्या सामाजिक संघटना वेगवेगळ्या स्तरावर काम करत होत्या. एका सूत्रात बांधण्याचं काम शहर विकास मंच नावाच्या आमच्या मंचाने केलं. आणि विविध स्तरावर जे काही प्रश्न आहे, झोपडपट्ट्यांचे प्रश्न आहे, नागरी सुविधांचे प्रश्न आहे, जनसमस्या आहे, शहराच्या विकासाचे प्रश्न आहे, या सर्व प्रकारच्या प्रश्नावर आम्ही संघर्षाची भूमिका घेतली आणि शहर विकास मंचच्या माध्यमातून काम सुरू केलं. तर या कामामध्ये जे काही अडचणी समोर आलेल्या आहेत, ज्या काही समस्या समाजामध्ये होत्या, गरिबांच्या समस्या होत्या, घरांच्या समस्या होत्या, झोपडपट्ट्याच्या समस्या होत्या, नागरी सुविधांच्या समस्या होत्या, या सर्व समस्यांच्या अनुषंगाने जे जे प्रश्न समोर आले त्या सर्व प्रश्नावर शहर विकास मंचने आजपर्यंत आवाज उचलला. आणि आपले प्रश्न कसे सोडवायचे, सरकारने ते प्रश्न कसे लावून धरायचे आणि त्या प्रश्नांना शेवटपर्यंत कसा पाठपुरावा करायचा यासाठी सतत आमचा शहर विकास मंच संघर्षरत आहे. आणि या संघर्षातून आज चित्र असं आहे की 2017-16 मध्ये सरकारला निर्णय घ्यावा लागला आणि झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे द्या या आपल्या मागणीला त्यांनी अनुमती दिली आणि सरकारने GR काढून पट्टे वाटपाचे काम सुरू केले. हा सर्वात मोठा विजय आमचा या सर्व संघटनांचा आहे. या संघटनांमध्ये उत्तर नागपूर विकास आघाडी यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण त्यांनी त्या काळामध्ये ही सुरुवात केली. ही मुहूर्तमेढ रस्ते 1984 मध्ये 40 वर्षापूर्वी संघर्षाचा जो त्यांनी महामेरू उभारला त्याला आज हे स्वरूप प्राप्त झालेलं आहे. शहर विकास मंचच्या माध्यमातून आज उत्तर नागपूर विकास आघाडी काम करत आहे. तर
सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जो काही आपल्याला समस्या सोडवायची असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर भूतकाळातून शिका, वर्तमान काळात संघर्ष करा आणि भविष्यासाठी संघर्ष करा. तर या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करून जर पुढे येणाऱ्या समस्यांवर मात करायचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला यश प्रदान पडतो. हे या सर्वांच्या चळवळीच्या माध्यमातून हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये जरी सरकार बदललं तरी आपला जो लढा आहे, ही जी चळवळ आहे, ही चळवळ थांबता कामा नये. तर बंधू भगिनींनो, मला एवढंच सांगायचं आहे की जोपर्यंत आपल्याला या संघर्ष करून आपल्याला जे काही यश मिळवायचं आहे, आपले जे काही हक्क आहे ते मिळवायचे आहे, त्यासाठी आपल्याला संघर्ष करणं जरुरी आहे. उत्तर नागपूर विकास आघाडीने या संघर्षाची मुहूर्तमेढ 40 वर्षापूर्वी रोवली. त्या संघर्षामुळे आजच्या घडीला आपल्याला हे चित्र दिसत आहे. त्यामुळे याची प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी या गोष्टीचं चिंतन करावं आणि येत्या काळामध्ये ज्या सरकारने आपल्याला जर साथ दिली नाही तर आपल्या सरकारला सुद्धा धडा शिकवावा लागेल आणि त्यांना सुद्धा सांगावं लागेल, समजावून सांगावं लागेल की तुम्ही गरिबांचे प्रश्न केव्हा सोडवणार. आज इतके वर्ष स्वातंत्र्याला झाले, 75 वर्ष आपले अमृत महोत्सव झाला स्वातंत्र्याचा, तरीही आजचे आपले जे गरीब रहिवासी आहे, झोपडपट्टीमध्ये रहिवासी आहे, त्यांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाही. अनेक वस्त्या अविकसित आहे, असे अनेक प्रश्न आहेत. तर हे नागरी सुविधा, नागरी प्रश्न घेऊन आपल्याला लढा हा सतत कायम ठेवायचा आहे. या सर्व लढ्यामध्ये आपण सर्व आमच्या सोबत आहात, हे आम्हाला अतिशय प्रेरणादायी आहे. तरी अजूनही हा लढा आपल्याला पुढे चालू ठेवायचा आहे. त्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. या ठिकाणी आपण ह्या ठरावाला मंजुरी दिलेली आहे आणि येत्या अधिवेशन काळामध्ये आपण हा प्रश्न सर्व ठरावात समाविष्ट असलेले जे प्रश्न आहे ते प्रश्न आपण शहर विकास मंचच्या माध्यमातून उचलून धरणार आहोत आणि सरकार दरबारी ते मांडणार आहोत. तरी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष राजकुमारजी वंजारी यांना मी विनंती करतो की त्यांनी संभाषण अवघ्या 5 मिनिटात निपटवावे. वेळ बहुत झालेला आहे. उत्तर नागपूर विकास आघाडीद्वारा आयोजित नागरी हक्क परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष आणि उत्तर नागपूर विकास आघाडीचे संस्थापक संयोजक, शहर विकास मंच संयोजक, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता, या परिषदेला प्रामुख्याने उपस्थित झालेले नागपूर नगरीचे उपमहापौर आदरणीय किशोरजी डोरले साहेब, आदरणीय रमेशजी बिजेकर साहेब, त्याचप्रमाणे डॉक्टर दिलीपजी तांबटकर साहेब, आदरणीय ओम प्रकाशजी शाहू, आदरणीय एम शेख, आदरणीय पांडुरंगजी काकडे, आदरणीय युवराजजी फुलझले, आदरणीय श्रीराज भाई गजबिये, आदरणीय रमाताई वंजारी, सुनीताताई ढावळे, विजयजी रामटेके, धम्मपाल वंजारी, कविराज बोरकर, राजन टेंडुर्णे, अरुण गायकवाड, ओम प्रकाश मोडघरे, सुरेश वंजारी, रमेश ढवळे, अनिल मेश्राम, शैलेंद्र वासनिक, लहानू बनसो, अनिल गजबिये, अनिल बावनगळे, सुनीता नवनागे, अम्रपाली वंजारी, अश्विन पिल्लेवान, कृष्णाजी बोरकर, जासुंद पाटील, हरिदास बेलेकर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व सरवाडीतील कार्यकर्त्यांना सप्रेम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली. त्यात अन्न, वस्त्र, निवारा हा मूलभूत अधिकार हा नमूद केलेला आहे. परंतु अन्न, वस्त्र, निवारा
हा आमचा मूलभूत अधिकार असून देखील आम्हाला निवाऱ्याची व्यवस्था ह्या शासनाने करून दिली नाही आणि म्हणून आम्हाला मिळेल त्या ठिकाणी आम्ही घरे बांधून आपल्या निवाऱ्याची व्यवस्था आम्हीच केली आणि मग त्यामध्ये जे उत्तर नागपूर विकास आघाडी स्थापन करून त्या झोपडपट्ट्या बसवल्यात आणि त्या झोपडपट्ट्यांमध्ये नागरी सुविधा ह्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी सारखं आंदोलन करावं लागलं. साधी गोष्ट नाही की 40 वर्ष एखाद्या संघटनेने काम केलं असेल असे हे उत्तर नागपूर विकास आघाडी शिवाय दुसरं संघटन माझ्या लक्षात नाही. आणि म्हणून या उत्तर नागपुरातील ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांमधील ज्या काही नागरी ज्या सुविधा आहेत त्या शासनाने उपलब्ध करून दिल्या. परंतु मालकी हक्काचे पट्ट्याची मुख्य समस्या आहे आमच्या घराच्या भोवत्याखाली जी जमीन आहे ती जमीन आमच्या नावाने व्हावी. त्या जमिनीच्या मालकी पट्ट्याची रजिस्ट्री शासनाने करून द्यावी यासाठी देखील उत्तर नागपूर विकास आघाडीने लढला. त्या लढ्यात या उत्तर नागपूर विकास आघाडीचे मुख्य संयोजक आदरणीय अनिलजी वासनिक साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या मेहनतीचं फळ आज आम्हाला मिळालेलं आहे. इकडे उत्तर नागपूर विकास आघाडीने लढा लढला उत्तर नागपुरात आणि नागपूर शहरातील झोपडपट्ट्यांना मालकी हक्काचे पट्टे मिळावे यासाठी बहुजन झोपडपट्टी विकास महासंघाची स्थापना झाली. आदरणीय रामलालजी सोमकर हे अध्यक्ष आणि आदरणीय डॉक्टर दिलीप तांबटकरजी हे मुख्य संयोजक, राजकुमार वंजारी हे महासचिव, अनेक कार्यकर्ते त्या बहुजन झोपडपट्टी विकास महासंघाचे झुळून त्यांनी झोपडपट्टी वासियांना मालकी हक्काचे पट्टे मिळावे यासाठी लढा लढला. आणि मग उत्तर नागपूर विकास आघाडी आणि बहुजन झोपडपट्टी विकास महासंघ या दोन्ही संघटना 2004 ला एकत्र आल्या आणि आणखी काही ज्या समविचारी ज्या संघटना होत्या वस्ती स्तरावरती काम करणाऱ्या त्या सर्व संघटनांना एकत्र घेऊन हे नॉन पॉलिटिकल या शहर विकास मंच तयार केलं. या शहर विकास मंचची कोणत्याही राजकीय पक्षाशी काहीही संबंध नाही. केवळ झोपडपट्टी वासियांना मालकी पट्टा मिळावा याच एका उद्देशाने हे शहर विकास मंच तयार झालं आणि या शहर विकास मंचाच्या माध्यमातून आम्ही लढे लढले, मोर्चा काढले, धरणे दिले आणि एक मोर्चा, मोठा मोर्चा नागपूर विधानसभेवरती आम्ही तो काढला. त्या मोर्चात आम्ही सरकारला ठणकावून सांगितलं की आम्ही आपल्या आयुष्याची पुंजी खर्च करून आम्ही या ठिकाणी घर बांधलेले आहेत आणि तुम्ही या वस्त्यांमध्ये विकास केलेला आहे. जो विकास झालेला आहे तोही निधी आमचाच आहे. मग ते झोपडे उद्ध्वस्त करून तुम्ही आम्हाला 269 स्क्वेअर फीटचा छोटासा गाळा द्याल, त्या ठिकाणी आमचा परिवार आम्ही राहू शकणार नाही. ही योजना आमच्या नागपूरच्या उपयोगाची नाही, ही तुमच्या मुंबईच्या उपयोगाची आहे. कारण की मुंबईला जागा कमी आहे, नागपूरला भरपूर जागा आहे. तेव्हा ही योजना आपण रद्द करावी. आणि या योजनेचा कसून विरोध केला तेव्हा या नागपूर महानगर नगरामध्ये अजय रामटेके हे उपजिल्हा अधिकारी होते. त्यांनी सरकारला लिहून पाठवलं की नागपूर शहरात या योजनेचा विरोध आहे. तेव्हा ही योजना हद्दपार झाली. म्हणजे झोपडपट्टी वासियांच्या विरोधामध्ये ज्या ज्या सरकारने योजना आणल्या, जे जे GR काढले, त्या त्या GRच्या विरोधामध्ये आम्ही लढण्याचं काम शहर विकास मंचाने केलं. आणि नंतर डॉक्टर तांबटकर सरांनी सांगितलं की 16 जुलै 2016 ला या शासनाने
नागपूर शहरापुरता जी.आर. काढला की नागपूर शहरातील झोपडपट्टीवासियांना जे पात्र झोपडपट्टीवासी आहेत त्यांना त्याच ठिकाणी मालकी हक्काच्या पट्ट्याची रजिस्ट्री मिळवून देणे. आणि त्यानंतरही आम्ही थांबलो नाही, तर सतत आंदोलन केल्यामुळे आज नागपूर शहरामध्ये 8,500 झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काच्या पट्ट्याचा रजिस्टर झालेला आहे. त्यात सर्वात जास्त पूर्व नागपूर आहे आणि सगळ्यात कमी आपल्या उत्तर नागपूरमध्ये रजिस्टर झालेला आहे. हे विशेष आहे. पण आम्ही थांबणार नाही. आमचा लढा सुरू आहे आणि या लढ्यासाठी आदरणीय ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते अनिलजी वासनिकर साहेब यांचं मोठे योगदान आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांनी गेल्या 25 वर्ष त्यांनी पत्रकारिता केली. लोकमत सारख्या मोठमोठ्या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी काम केलं. परंतु नंतर ते जेव्हा या झोपडपट्टीवासियाच्या आंदोलनाशी जुडले तेव्हा मात्र त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. आणि नोकरीचा राजीनामा देऊन दिवसभर सतत त्यांच्या डोक्यामध्ये हेच असते, आज आपण कोणतं आंदोलन केलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, कोणते मुद्दे उपस्थित केले पाहिजे, हे सगळं त्यांच्या डोक्यात असतं. आणि ते सगळं घडवून आणतात. आणि सर्व जे शहर विकास मंचाचे किंवा उत्तर नागपूर विकास आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत राहून आम्ही हा लढा लढीत आहोत. त्या लढ्याचे शिलेदार आदरणीय अनिलजी वासनिक साहेब आहेत. बंधूंनो, 40 वर्ष पूर्ण झालेले आहेत उत्तर नागपूरला. आणि उत्तर नागपुरामध्ये अनेक लोक नगरसेवक झाले, आमदार झाले, खासदार झाले. आम्ही तर एका वेळेस ऐकलो एका वर्तमानपत्रामध्ये की एका महिन्यात मालकी हक्काचे पट्टे देऊ असं घोषित करणारे आम्ही या उत्तर नागपूरचे आमदार बघितले. परंतु 1 महिना 16 किती वर्ष झाले, परंतु अजूनपर्यंत त्यांनी काही मालकी हक्काचे पट्टे देण्याची भूमिका घेतली नाही. केवळ शहर विकास मंचाच्या माध्यमातून या लढ्याच्या माध्यमातून नागपूर शहरातील झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे मिळत आहेत. आज नागपूर सुधार पन्नास असो की नागपूर महानगरपालिका असो की कलेक्टर कार्यालय असो, या सर्व कार्यालयामध्ये शहर विकास मंच हा सर्वांना माहिती आहे. आणि या शहर विकास मंचाच्या एक पत्रकाचे हे शासन दखल घेत आहे. आणि दखल घेत असल्यामुळे या ठिकाणी एका झोपडपट्टी जे लक्ष्मीनगरची झोपडपट्टी आहे त्या लक्ष्मीनगर झोपडपट्टीचं आरक्षण देखील हटवावं लागलं. हे मोठी लढाई शहर विकास मंचाने लढली की लक्ष्मीनगर त्या एरियामध्ये कोणालाही वाटत नव्हतं की ही झोपडपट्टी पाहिजे आणि आरक्षण होतं त्यावरती. आणि आरक्षण हटलं पाहिजे म्हणून शहर विकास मंचाने एक मोठा मोर्चा काढला. आणि त्या मोर्चामुळे सतत त्या मागणीला आम्ही पाठपुरावा करत असल्यामुळे आज त्या झोपडपट्टीचं आरक्षण हटलं आणि त्या झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे मिळाले. हा शहर विकास मंचाचा विजय आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण अधिक मोठ्या ताकदीने आपण या शहर विकास मंच आणि उत्तर नागपूर विकास आघाडी सोबत जुळावं आणि काम करावं. धन्यवाद. जय भीम. ओमप्रकाश शाहू हे आपल्याला थोड़क्यात मार्गदर्शन करतील असं मी त्यांना करतो. जिस वक्त इस कारवां के बारे में मैंने जब सुना और जब इन चीजों को पढ़ा तो सर मेरी तो उम्र भी उस समय नहीं हुई थी जब ये कारवां आप लोगों का चालू हुआ. लेकिन इतना जरूर कहना चाहूंगा कि हमें जो कुछ चीजें मिल रही है ये आप लोगों की दी हुई विरासत है जो आज हम इस मंच पर खड़े हैं. अगर उत्तर नागपुर के विकास की अगर बात करते हैं तो उत्तर नागपुर का चेहरा मोहरा अगर बदला है
तो इसमें सबसे बड़ा त्याग और बलिदान अगर किसी का है तो आप लोगों का है। मुझे वो क्षण भी याद है जब किशोर भाई बेगम जी नागपुर शहर के महापौर बने थे, और अनिल भाई मैं भी आपकी तरह जिस जर्नलिज्म में मैंने कदम रखा था, इच्छा शक्ति अगर हो तो हम बहुत कुछ कर सकते हैं। और राजनीति से हटकर अगर समाज और जनता के लिए अगर कुछ करना है और कुछ करके अगर दिखाना है, तो ये चीज मैंने दो लोगों में देखी है। पहले किशोर भाई बोरले में, डोलू जी में, और दूसरे हमारे अनिल भाई वास्तविक जी में। सब रुतबे का पद कौन छोड़ना चाहता है? कोई नहीं छोड़ना चाहता, लेकिन आप लोगों ने तो सारी जिंदगी इस आंदोलन के लिए दे दिया है। और मैं आखिरी में सिर्फ इतना ही कहना चाहूंगा कि साहब बगीचे के फूल हर समय गुलजार होते हैं, अगर माली सही हो तो बगीचा भी फूलता है। नागपुर जिस विकास की ओर चल रहा है, आज उत्तर नागपुर कहीं ना कहीं फिर भी पिछड़ा हुआ है। मुझे इस बात की बहुत खुशी हुई है कि जो प्रस्ताव आपने पारित किया है वो उत्पलवाड़ी औद्योगिक वसाहत से है, क्योंकि उत्पलवाड़ी औद्योगिक वसाहत हमारे विदर्भ की सबसे पहली धरोहर है। उत्तर नागपुर में न जाने कितने लोग उत्पलवाड़ी औद्योगिक वसाहत से निकले हैं, लेकिन किशोर भाई आज मुझे आपको बताते हुए बहुत दुख हो रहा है कि उत्पलवाड़ी इंडस्ट्रियल एरिया अपनी अंतिम सांसें गिन रहा है। हमारे यहाँ इतनी सरकारी स्कूल थे, सरकारी कॉलेज थे, और उत्तर नागपुर से पढ़े लिखे नवयुवा न जाने आज किस किस पद पर है। लेकिन आज बहुत दुर्भाग्य की बात यह है कि उत्तर नागपुर में न शिक्षा बची है, न व्यवसाय बचा है, और न रोजगार बचा है। अनुभव मेरी आपसे गुजारिश है कि एक बार क्रांतिकारी की मिसाल हमें फिर से जगाना चाहिए, और वो स्वास्थ्य, शिक्षा और रोजगार के लिए जगाना चाहिए। जिस दिन हमारे शहर में ये तीनों चीजें अगर मिल जाएगी, उस दिन ऐसा लगेगा कि ये कारवा वापस एक बार जिंदा हो गया, और उस वक्त नागरिक हक के लिए हम लड़ रहे थे, आज हम मूलभूत सुविधाओं के लिए लड़ेंगे, आने वाले भविष्य के बच्चों के हित के लिए लड़ेंगे। इतना ही कह के मैं अपने दो शब्दों को विराम देना चाहता हूँ। आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया। जय जय। माननीय रमेश जी बेजेकर, सत्यशोधक शिक्षण सभेचे माजी राज्यसभा अध्यक्ष, यांना मी विनंती करतो की त्यांनी अवघ्या 5 मिनिटात ते आपला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आज नागरी हक्क परिषद या परिषदेचे अध्यक्ष आमचे मित्र अनिलजी वासनिक, आमचे दुसरे मित्र पांडुरंगजी काकडे, किशोरजी डोरले, आणि विचारपीठावर उपस्थित माझे सगळे सहकारी वक्ते आणि मित्रांनो, आज आपण ही जी परिषद घेतो आहे, या परिषदेचं अनन्य साधारण असं महत्व आहे। हक्क अधिकार याचा संघर्ष आपला हजारो वर्षाचा आहे, आणि हा संघर्ष भारताच्या जात चौकटीमध्ये जर सांगायचा झाला तो शोषित जातींचा हा संघर्ष आहे। आपल्या अनेक संघर्षांपैकी हा एक अत्यंत महत्वाचा असा संघर्ष आहे। जगाने माणसाच्या मूलभूत गरजा आणि मूलभूत हक्क हे निश्चित केलेले आहेत। त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, काम आणि मनोरंजन या 7 मूलभूत गरजा जगाने मान्य केलेल्या आहेत, आणि भारतानेही त्या मान्य केलेल्या आहेत।
एका बाजूला एखादी बाब, एखादी गोष्ट तत्वाच्या पातळीवर, सिद्धांताच्या पातळीवर मान्य होणं ही एक बाब आहे, आणि दुसरी बाब आहे की त्याचे प्रत्यक्ष लाभ त्या लाभार्थ्यांना मिळणं. या दोन गोष्टींमधला जो संघर्ष आहे हा आपला सातत्याने होत आलेला आहे. आपल्या राज्यघटनेला आता 75 वर्ष होत आलेली आहे. बाबासाहेबांनी कलम 19 आणि 20 मध्ये माणसाला जगण्याचा, अस्मितेसह जगण्याचा मूलभूत हक्क दिलेला आहे. या मूलभूत हक्कांमध्ये घर ही एक गोष्ट आहे, आणि गेल्या 75 वर्षात या शोषित जातींचे, महिलांचे का हक्क मिळाले नाही हा प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने जी आमची सातत्याची लढाई आहे ती लढाई आपली महत्वाची आहे. मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो, परंतु अनिलजींचं जे काही चाललेलं आहे, या संघटनेचं जे काम चाललेलं आहे ते मी लक्षात ठेवतो, जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अनिलजींची माझी ओळख ही 25 वर्षापूर्वी झाली. युवा नावाचं एक NGO होतं, बैद्यनाथ चौकामध्ये त्यांचं ऑफिस होतं, आणि तिथे माझी त्यांची पहिल्यांदा भेट झाली. माणसं अनेक भेटतात, पण कायमस्वरूपी लक्षात राहणारे फार कमी भेटतात. आणि काही जातीअंताचा कार्यक्रम दिला. त्यामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट बाबासाहेबांनी पुढे आणली, ती म्हणजे जमिनीच्या पुनर्वाटपाचा कार्यक्रम त्यांनी पुढे नेला. आपला प्रश्न घराचा जमिनीशी संबंधित आहे. बाबासाहेबांनी याचं विश्लेषण करत असताना सांगितलं आहे की जमीन वंचित असणं आणि जमीनधारक असणं जाती व्यवस्थेला बळकटी देणारी ही बाब आहे. ही लक्षणं आहेत त्याची, अनेक लक्षणांपैकी एक लक्षण. आणि म्हणून आपल्या घराच्या प्रश्नासह मला मान्य आहे ते खूप मोठं आव्हान आहे. ते नजीकच्या काळातच ते आपल्या जमिनीच्या पुनर्वाटपाचा प्रश्न निकाली निघेल अशा मी भाबडा आशावादी नाही. परंतु आपल्या प्रश्नाशी संबंध असलेला आणि आपल्या हक्काशी संबंध असलेला प्रश्न आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांचं या ठरावामध्ये जमिनीच्या पुनर्वाटपाचा एक ठराव घेता आला तर तो आपण घ्यावा. दुसरा एक सूचना माझी अशी आहे, या ठरावामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा महानगरपालिकेने काढाव्या असा एक ठराव आहे. मी शिक्षण क्षेत्रात काम करतो म्हणून मी विनंती करतो, जगभरातल्या शिक्षण तज्ञांचं असं म्हणणं आहे की विद्यार्थी आपल्या मातृभाषेमध्ये जेव्हा शिकतो तेव्हा ज्ञान प्रक्रियेमध्ये तो समग्र, सखोल आणि व्यापक अंतर्भूत होतो, म्हणजे सहभागी होतो. आपण जेव्हा एखादी संकल्पना, एखादी ज्ञानाची काठिण्य पातळी समजून घेण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा ती आपल्या भाषेमध्ये जर असेल तर ती आपल्याला लवकर कळते. आणि म्हणून सगळ्या शिक्षण तज्ञांनी मातृभाषेच्या शिक्षणाचा पुरस्कार केला. अलीकडे कॉर्पोरेट आणि सगळ्या जागतिक पातळीवरती जी उलाढाल सुरू आहे त्यामध्ये आपण इंग्रजीच्या प्रेमात पडलेलो आहोत. आपली भाषा जशा इतर भाषा आहेत तशीच इंग्रजी ही एक भाषा आहे, आणि इंग्रजी आलीच पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. पण इंग्रजी येण्यासाठी आपण इंग्रजी माध्यमांचा पुरस्कार करणं हे आपल्यासाठी आपल्या पायावर धोंडा मारणारा असेल असं मला वाटते. याला महत्वाचं कारण असं आहे की आपण जर काही सर्वे अभ्यासले तर ज्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा गेल्या 30-40 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात फोपावल्या, त्यांचे सर्वे जर आपण तपासले तर असं लक्षात येतं
की इंग्रजी माध्यमात शिकून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी आलेली नाही. आणि आता तर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ने फार मोठे संकट या सगळ्या बाबतीमध्ये सगळ्या अंगाने हे आपल्यासाठी आणून ठेवलेलं आहे. कधीतरी आपल्याला याची सविस्तर चर्चा करता येईल. आपण एकंदरीत हा जो लढा लढतात गेल्या 40 वर्षापासून, याचं जे सातत्य आहे, या सातत्याला मी सलाम करतो. आणि जरी शिक्षण क्षेत्रात काम करत असलो तरी या चळवळीला आमच्या संघटनेच्या वतीनं व्यक्तिगत पातळीवर माझ्याकडून जी मदत करता येईल, जिथं उभं राहण्याची गरज आहे तिथं आम्ही तुमच्या खांद्याला खांदा उभा राहू, लावून उभे राहू, एवढं आश्वासन देतो. मला बोलावलं त्याबद्दल धन्यवाद मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर. माणसाच्या मूलभूत गरजा आणि त्यासाठी अविरत संघर्ष करत असलेले आणि संघटन याविषयी सुंदरसं असं मार्गदर्शन माननीय रमेश बिजेकर साहेबांनी केलं, त्याबद्दल त्यांचे पुरेचे धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष व उत्तर नागपूर विकास आघाडी ते शहर विकास मंच इथपर्यंत संघर्ष करणारे अनिलजी वासने हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जय भीम, नमस्कार, सलाम. आज उत्तर नागपूर विकास आघाडीच्या 40व्या वर्ष झाल्याबद्दल आपण इथे जमलो आणि नागरी हक्क परिषद आपण इथे घेतलेली आहे. या परिषदेला आवर्जून उपस्थित असलेले माजी महापौर किशोरजी डोरले, सामाजिक कार्यकर्ते रमेशजी विजेकर, आमच्या शहर विकास मंचचे संयोजक डॉक्टर दिलीप तांबटकर, सामाजिक कार्यकर्ता ओमप्रकाश शाहू, श्री भूषण रमाई आंबेडकर संस्थेचे राजकुमारजी वंजारी, बहुजन संघर्ष समितीचे पांडुरंग काकडेजी, मिहान प्रकल्प समितीचे युवराज फुलझरे, विशेष अतिथी एम ए शेख, सिराजभाई, रमाबाई वंजारी, सुनीता ढवळेजी आणि विजय रामटेके, मंचकावर उपस्थित कविराज बोरकर, धमपाल वंजारी आणि राजन टेंभुर्णे, त्याशिवाय शैलेंद्र वासनिक, सुरेशजी वंजारी आणि ज्यांच्या खूप खूप प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम होत आहे ते असे आमचे रमेशजी ढवळे, लहान मनसूर आणि अनिल बावनगडे. आज कार्यक्रमाला खूप उशीर झाला त्यामुळे फार काही जास्त बोलणार नाही, पण एकच सांगू इच्छितो की जी आमची चळवळ आहे ती गेल्या 40 वर्षापासून सातत्यानं नागपूर शहरामध्ये सुरू आहे. आणि या चळवळीचा इतका काळ आमचा गेलेला आहे की त्या काळामध्ये आम्ही बाल्यावस्थेमधनं विद्यार्थी दशेत कधी आलो, विद्यार्थी दशेमधनं तारुण्यात कधी आलो, तारुण्यातून प्रौढ कधी झालो आणि त्यानंतर सिनियर सिटीजन कधी झालो कळलंच नाही. म्हणजे सातत्यानं चळवळ आणि संघर्ष हा एकच ध्यास घेऊन काम करत असल्यामुळं हा काळ कसा गेला, कसा पुढे गेला याचं भान सुद्धा आम्हाला राहिलं नाही. अजूनही आमचं काम, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं काम हे त्याच पेशानं, त्याच जोमानं आजही सुरू आहे. आणि म्हणूनच आज नागपूर शहरामधल्या मालकी पट्ट्यांचा प्रश्न असो, ऑफिस वस्त्यांचा प्रश्न असो, नागरिकांच्या मूलभूत गरजांचा प्रश्न असो, ते घेऊन आम्ही सातत्यानं लढत आहोत. आणि त्यातून एक मोठा दबाव गट नागपूर शहरामध्ये आमचा आहे आणि त्या दबाव गटाच्या समोर आम्ही जर एखादी मागणी केली तर ती सरकारला मंजूर करावीच लागते. मागे पुढे का होईना पण सरकारला त्याची दखल घ्यावीच लागते. ती ताकद या नागरी संघटनांची आणि ती ताकद कायम आहे आणि त्यासाठी त्या याच्यामध्ये
आमचे सगळे जे संघर्षी सहकारी आहेत उत्तर नागपूर विकास आघाडीपासून तर शहर विकास मंडळापर्यंत सगळा आमचा जो गट आहे तो कार्यकर्त्यांचा एक मोठा प्रभाव क्षेत्र आहे, त्यामुळे सगळं शक्य होते आहे. आणि म्हणूनच आम्ही मालकी पट्ट्याचा लढा जिंकला. उत्तर नागपूरचे अनेक प्रश्न या निमित्तानं आंदोलन रिकामी आहे आणि त्या उद्योगांचं स्थापना नव्यानं या भागात केली जाऊ शकते. बऱ्याच घोषणा आतापर्यंत झालेल्या, पण त्याच्यावरती अंमलबजावणी काही होत नाही. आपल्या भागामध्ये एक मागासवर्गीय औद्योगिक यंत्रमाग संस्था निर्माण होणार होती. त्याला ULC मधनं जमीन पण अलॉट झाली होती, पण ते यंत्र कुठे गेले आणि त्या यंत्रमागाची कंपनी कुठं गायब झाली गेल्या 10 वर्षात 15 वर्षात दिसलं नाही. एक ULCच्या संदर्भातला महत्वाचा मुद्दा या ठरावांमध्ये आम्ही घेतलेला आहे. तो मुद्दा असा आहे की सरकारने ज्या ULCच्या जमिनी असतील, ULC म्हणजे अर्बन लँड सिलिंग ऍक्ट, त्या अंतर्गत सरकारने हस्तगत केलेल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीवरती गरिबांसाठी भूखंड देण्याची किंवा त्यांच्यासाठी घरकुल बांधण्याची योजना राबवावी अशी मागणी आम्ही सातत्याने करतो आहोत. या निमित्तानं आपण केलेली आहे. यामध्ये पुढे जाऊन आम्ही आता असं मागणी करतो की ज्या लोकांना ULCच्या जमिनी त्यांच्या उद्योगासाठी त्यांच्या संस्थांसाठी दिल्या असतील आणि त्यांचा उपयोग जर त्यांनी केला नसेल तर त्या जमिनी सरकारने परत ताब्यात घ्याव्यात आणि त्या जमिनीवरती गरिबांसाठी घरकुलं बांधण्याची आणि भूखंड देण्याची योजना सरकारने राबवावी. कारण अनेक जमिनी अशा आहेत की ज्या जमिनी मोठ्या मोठ्या प्रतिष्ठित लोकांनी घेतलेल्या आहेत. अत्यंत कमी किमतीमध्ये त्यांना लीजवर मिळालेल्या आहेत आणि त्या लीजवर दिलेल्या जमिनी सरकारने पुन्हा ताब्यात घ्याव्यात. मध्ये किती मोठा व्यक्ती असला तरी पण अशी आमची मागणी आम्ही केलेली आहे. आणि यामध्ये पुढे जाऊन आम्ही सांगू की आमचा पूर्ण आंदोलन हे जमिनीच्या हक्कासाठी, नागरिकांच्या हक्कासाठी आहे. आणि त्यामुळे येता कदाचित जर सरकारने या मागणीची दखल घेतली नाही तर आम्ही शहर विकास मंच आणि उत्तर नागपूर विकास आघाडीच्या वतीने एक मोठं आंदोलन चालवू आणि ज्या राजकीय नेत्यांनी जमिनी बळकावल्या आहेत त्या जमिनीवरती जाऊन ती बळकावण्याचं काम गरिबांच्या वतीने आम्हाला करावं लागेल आणि ही पाळी आमच्यावरती येऊ देऊ नये अशी मी राज्यकर्त्यांना विनंती करतो. कारण जमिनीचा प्रश्न खूप मोठा झालेला आहे. गरिबांना घरं नाही, गरिबांसाठी जमीन नाही, गरिबांसाठी जे फ्लॅट स्कीम प्रधानमंत्री आवास योजनेमधून बनवलं जातं त्या फ्लॅट स्कीमच्या किमती खूप जास्त आहेत, ज्या जमिनीवरती घरं लोक घेऊ शकत नाही. तर त्यामुळं सरकारच्या ज्या जमिनी आहेत, ज्या ULC मधनं आलेल्या आहेत, त्याच्यावरती सरकारनं योजना राबवाव्यात आणि त्यासाठी प्रयत्न करावेत अशी आमची मागणी आहे. त्यासोबत कोराडी आणि खापरखेड्याच्या वीज प्रकल्पाचा धुवा आणि राखेचा खूप मोठा त्रास आहे, तर तो त्रास दूर झाला पाहिजे. प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तिथे बसायला पाहिजे, ही पण महत्वाची मागणी आम्ही केलेली आहे. त्यानंतर नजूलचा एक मोठा प्रश्न आहे की प्रत्येक वर्षी, प्रत्येक 30 वर्षांनी नजूलचे जे पट्टे आहेत ते रिन्यू करावे लागतात, तर त्या जमिनी फ्रीहोल्ड कराव्यात अशी पण आम्ही मागणी केलेली आहे. तर अशा विविध मागण्या आमच्या आहेत आणि या मागण्यांचे जे ठराव आपण आज केले आहेत ते ठराव राज्यकर्त्यांना, शासनकर्त्यांना आम्ही लवकरच प्रत्यक्ष भेटून देणार आहोत. तर याच्यावरती अंमलबजावणी करावी अशी आम्ही विनंती त्यांना करणार आहोत. सगळे ठराव वाचण्यात खूप वेळ जाईल, कारण त्यामुळे आणखी वेळ पूर्वीच झालेला आहे. तर महापालिकेच्या सेवांचे खाजगीकरण रद्द करावे, विजेचे स्मार्ट मीटर रद्द करावे, हे सगळ्या मागण्या आम्ही करतो आहोत. तर या सगळ्या मागण्यांवरती भविष्यात आम्ही लढा देऊ. या लढ्यामध्ये आपण सर्व लोक आतापर्यंत होतात, पुढे पण सर्व लोकांचा सहभाग असाच राहील आणि जोपर्यंत सामान्य जनतेचे, झोपडपट्टीवासियांचे प्रश्न सुटणार नाहीत
उत्तर नागपूरचा संपूर्ण विकास होणार नाही. तोपर्यंत आमचा लढा, आमचा संघर्ष असाच सुरू राहील अशी ग्वाही या निमित्ताने देतो आणि अधिक वेळ न घेता इथेच आपली रजा घेतो. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. अनिलजी वासनिक, आपण सर्व केलेल्या कार्याच्या संपूर्ण इतिहास अवघ्या 5 मिनिटांमध्ये सांगून कार्यक्रमाची सांगता केलीत. यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम राजेंद्र टेंभुर्णे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व बंधू आणि भगिनींना माझ्या जय भीम. आज उत्तर नागपूर विकास आघाडीला 40 वर्ष पूर्ण झाले. त्याबद्दल आयोजित नागरिक हक्क परिषद ज्यांच्या उपस्थितीत आज मी सहकार्यामुळे सफल झाली त्या सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतकाचे सर्वप्रथम आभार मानतो. कार्यक्रमाला मार्गदर्शन करणारे सर्व मान्यवर पाहुण्यांची वेळ दिली त्याबद्दल, ते उपस्थित राहिले, आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. हा कार्यक्रम सर्व कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी निधी उभारून SOC केला, यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आलेल्या आवाज इंडिया टीव्हीच्या टीमचे आभार मानतो. कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिक दक्षता समिती व बंडोबा टेंभुर्णे यांचे मी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे कार्यकर्ते हितचिंतकांचे आभार मानतो आणि पुढेही असे सहकार्य सर्वांचे मिळेल असा विश्वास व्यक्त करून कार्यक्रम समाप्त झाला असे मी जाहीर करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.